शेतकरी आणि आदिवासींचं सरकार विरोधात छेडलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। सरकारनं आंदोलकांना मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांनी घेतला। मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी विधान भवनात तब्बल 3 तास बैठक झाली। या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 6 मंत्र्यांचा गट सामील झाला होता। तर आंदोलकांचं 13 जणांचं शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित होतं। बैठक संपल्यानंतर आझाद मैदानावर जमलेल्या हजारो आंदोलकांसमोर सरकारनं दिलेलं लेखी आश्वासन वाचून दाखवण्यात आलं। ज्यांना वन जमिनीचा हक्क मिळालेला नाही किंवा त्यांना पात्रतेपेक्षा कमी वन जमीन मिळाली आहे, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन आले होते आणि राज्य सरकारने त्याच्यामध्ये निर्णय केला की 6 महिन्याच्या आत या वन जमिनीच्या संदर्भातले सगळे दावे हे निकाली काढण्यात येतील। त्यातल्या काही निर्णय ऑलरेडी आम्ही घेतलेले आहेत, ते त्यांच्या लक्षात आणून दिले आणि काही निर्णय हे त्या संदर्भातली समिती आम्ही तयार केली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून ते निर्णय जे आहेत ते घेतले जातील। आपण शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत लढा मागे नाही, आंदोलन मागे नाही, पुढे जावं लागणार आहे, याबद्दल काही शंका नाही। पण आजच्या टप्प्यात जेवढं मिळवणं शक्य होतं तेवढं मात्र आपण आज खिशात पाडून घेतलेलं आहे, याचं समाधान नक्कीच मला वाटतंय। शहरांमध्ये वाढत असलेल्या माओवाद्यांचा उल्लेख करत भाजप खासदार पूनम महाजन यांनी शेतकरी मोर्चाची तुलना माओवादाशी केली। त्यावर शिवसेनेनं घणाघाती टीका केली आहे। झूठी खबरें फैलाना, अर्बन माओइज्म का इस्तेमाल करना, जो स्टूडेंट्स पढ़ते हैं कॉलेजेस में, ऐसे नक्सल प्रभावित एरिया में जाके उनकी लिटरेसी रेट बढ़ाने की जगह उनको ना पढ़ाना, उनको यही सिखाना कि सरकार आपके खिलाफ है, देश आपके खिलाफ है, ये कब तक चलेगा। लेकिन ये समस्या का निवारण करने की बात है। आज किसान जो मांग रहे हैं, ये हमारा कर्तव्य है एक सरकार करके कि उनके साथ बैठ के समस्या का निवारण करें। माओवादी म्हटल्यानंतर चायनामधून आले का? जर ते शेतकरी आहे तो महाराष्ट्रातला आहे, नाशिकवरून निघालेला आहे, झेंड्यावर तुम्ही केवळ जाणार असाल तरी शेतकऱ्यांची चेष्टा आहे। आणि माओवादी म्हणावं तर ते काही चायनीज आहेत थोडेच। एक ही अवहेलना करणं, प्रश्न सोडवायचे की नाही हा विषय बाजूला, परंतु प्रश्न न सोडवता त्याची अवहेलना करणं, याला अवहेलना, चेष्टा, मस्करी म्हणणं असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे। सोमवारच्या शेतकरी मोर्चाला राज्य शासनानं दिलेलं आश्वासन, यावर विरोधक दोन्ही सभागृहात मुद्दा उपस्थित करणार आहेत। विधानसभेत मुंबई विकास आराखडा आणि समस्या यावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलेलं असेल। विधान परिषदेत कोरेगाव भीमा प्रकरणावरही मुख्यमंत्री सरकारची भूमिका मांडणार आहेत। विधानसभेत राज्यातील भेसळयुक्त दुधाचा प्रश्न, नागपूर जिल्ह्यातील कुष्ठरोग्यांचा प्रश्न यावर लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे। तर 1346 मराठी शाळा बंद करण्याच्या विषयावरून चर्चेदरम्यान विरोधक राज्य सरकारला धारेवर धरणार आहेत। विधान परिषदेमध्ये पालघरमधील कुपोषित बालकांचा प्रश्न या संदर्भात लक्षवेधी प्रश्न विचारण्यात आलाय। तर नाशिक नगर जिल्ह्यातील पाणी वाटपाचा वाद या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधकांचं काय स्वपक्षातील आमदार यांना भिडण्याची शक्यता आहे। राज्याची आर्थिक परिस्थिती, मुंबई विकास आराखडा यावरून विधान परिषदेत चर्चा अपेक्षित आहे। कांद्याचे दर प्रति क्विंटल 400 ते 500 रुपयांनी घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे। गेल्या आठवड्यात कांदा प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपयांनी विकला गेला, मात्र आता कांदा प्रति क्विंटल 700 रुपयांवर घसरलाय। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कांदा विक्रीला अनुदान द्यावं अथवा शासनानं कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं केली आहे। सध्या येत असलेल्या कांद्याला मागच्या शनिवारी साधारणतः 1000 ते 1200 रुपयाचे दर मिळत होते। आज आलेल्या कांद्याला साधारणतः 700 रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहेत। साधारणतः एवढ्या 4-5 दिवसात जरी आपण बघितलं तर 400 रुपयांनी बाजारभाव हे तुटलेले दिसत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि म्हणून शासनाने या ठिकाणी तत्काळ कांदा खरेदी केंद्र सुरू करणे किंवा शेतकऱ्याला अनुदान देण्याचा निर्णय घेणं अपेक्षित आहे। केंद्र शासनाने सांगितल्याप्रमाणे उत्पादन खर्च आणि त्याला 1.5 भाव देण्याचा जो काही निर्णय आहे तो आता अंमलबजावणी करण्याची खऱ्या अर्थानं गरज या ठिकाणी आहे। धुळे शहराजवळ शेती असलेले सुभाष चौधरी यांच्या शेतात पाणी आहे, कृषी बाजारपेठ जवळ आहे, त्यामुळे ते शेतात भाजीपाल्याचं पीक घेतात।
मात्र त्यांच्यावर आता कोथिंबीर नांगरून टाकण्याची वेळ आली आहे. कोथिंबीरीला दर मिळत नसल्यानं त्यांनी उभ्या कोथिंबीरीमध्ये ट्रॅक्टर फिरवलाय. चौधरी यांनी आपल्या 1.5 एकर क्षेत्रात कोथिंबीरीची लागवड केली. पीकही जोमान आलं. मात्र बाजारात 2 आणि 3 रुपये किलोनं कोथिंबीर विकावी लागत असल्यानं काढणीसाठी लागणारा खर्च निघत नसल्यानं त्यांनी बहरलेलं पीक जमीनदोस्त केलं. दर कमी झाल्याचा फटका फक्त कोथिंबीरीलाच बसलेला नाही, तर अन्य भाजीपाल्यांनाही बसलाय. राज्यात 6 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीतली रंगत वाढली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. भाजपकडून जावडेकरांनंतर राणे आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष व्ही मुरलीधरन यांना उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर कुमार केतकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे 6 जागांसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे सर्वांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता होती. मात्र आता भाजपच्या विजया रहाटकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. 23 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक होती आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना एकेकाळी काँग्रेसवासी असलेले नारायण राणे काँग्रेस नेत्यांसमोर आले. नारायण राणेंनी भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला तेव्हा अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसकडून राज्यसभेचे उमेदवार कुमार केतकर उपस्थित होते. अर्ज भरल्यावर नारायण राणेंनी पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, कुमार केतकर या सगळ्यांशी हस्तांदोलन केलं. अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांनी एकमेकांना नमस्कार केला. एकीकडे समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना कोट्यवधींचा मोबदला दिला जातोय, तर त्याचवेळी पुण्यात मात्र याच्या अगदी उलट स्थिती पाहायला मिळतेय. पीएमआरडीएच्या रिंग रोडसाठी भूसंपादन करताना मोबदल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. या विरोधात वाघोलीतील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीएच्या कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलं. रिंग रोडच्या भूसंपादनासाठी पीएमआरडीएनं थेट जागा खाली करण्याच्या नोटिसा शेतकऱ्यांना बजावल्यात. मात्र शेतकऱ्यांना द्यायच्या मोबदल्याचा काहीच उल्लेख या नोटीसमध्ये नाही. तसंच कोणत्या कायद्याखाली कोणत्या नियमानं नोटिसा बजावण्यात आल्यात याचाही उल्लेख नाही. सर्व नोटिसा मागे घेण्यात येतील असं आश्वासन पीएमआरडीएनं आंदोलक शेतकऱ्यांना दिलंय. मात्र या विषयावर प्रतिक्रिया देण्यास पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना जामीन देण्यात आलाय. अवैध सीडीआर प्रकरणी रजनी पंडित यांना अटक झाली होती. मात्र अटक झालेल्या 8 आरोपींपैकी केवळ रजनी पंडित यांना जामीन देण्यात आलाय. अटकेनंतर तब्बल 38 दिवसांनी पंडित यांना जामीन देण्यात आला. प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आदित्यच्या वाहनाचा मुंबईत लोखंडवाला सर्कल इथे अपघात झाला. वर्सोवा पोलीस सध्या चौकशी करतायत. आदित्यच्या मर्सिडीज गाडीने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात एक प्रवासी आणि रिक्षा चालक जखमी झाले. 10,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर आदित्य नारायणला जामीन देण्यात आलाय. परभणी जिल्ह्यातील पालम लोहा या मार्गावर भीषण अपघातात 4 मृत्यू झाला. पिकअप व्हॅननं 2 दुचाकींना धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली आहे. उद्धव सूर्यवंशी, बाळासाहेब सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी आणि सुनीता सूर्यवंशी अशी मृतांची नाव आहेत. या दुर्घटनेत एक 9 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. सर्व मृत हे पूर्णा तालुक्यातल्या निळा गावचे रहिवासी आहेत. पिकअप वाहन चालक धडक देऊन पळ काढत असताना केरवाडी शिवारात काही नागरिकांनी त्याला पाठलाग करून पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. जुन्या प्रेम प्रकरणाच्या वादातून एका तरुण विवाहित महिलेच्या खुनाची घटना नागपुरात घडली. गीतेश्वरी मडावी असं मृतक महिलेचं नाव असून तिचा पती या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी आहे. नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जैताळा परिसरात 20 वर्षाच्या गीतेश्वरीचा पती चंद्रकुमार मडावी राहत होता. दोघेही इमारत बांधकाम मजूर होते. गीतेश्वरीचं लग्नाआधी सचिन पेंदोरे या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. रविवारी रात्री सचिन गीतेश्वरीच्या घरी आल्यावर त्यांच्यात जोरदार भांडण झालं. या भांडणातच आरोपी सचिननं कुदळीनं गीतेश्वरी आणि तिच्या पतीवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात गीतेश्वरीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. जखमी चंद्रकुमार मडावीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. आरोपी सचिनचा शोध पोलीस घेत आहेत. धुळे शहर पोलिसांनी जमनागिरी रोड परिसरातील शासकीय वसाहतीत बनावट परदेशी मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली आहे. या वसाहती जुन्या झाल्यानं तिथे कोणी राहत नाही. याचा फायदा घेत इथल्या पडीक घरांमध्ये बनावट मद्य निर्मिती केली जात असे. घटनास्थळावरून स्पिरिटनं भरलेले ड्रम आणि बनावट मद्य जप्त करण्यात आलाय. हा कारखाना एका नगरसेवक पुत्राचा असल्याची चर्चा आहे. या परिसरात अनेक सरकारी कार्यालय आहेत.
अधिकाऱ्यांची निवासस्थानं आहेत. सरकारी इमारतीमध्ये मद्यनिर्मितीचा कारखाना कसा सुरू झाला असा सवाल आता उपस्थित होतोय. गडचिरोली तालुक्यात अहेरी तालुक्यातल्या तलवाडा जंगलात रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी लाकूड डेपोत जाळपोळ केली. या भागातील फॉरेस्ट कॅम्पवर वस्तीला असलेल्या बांबूतोड कामगारांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. घटनास्थळी नक्षलवाद्यांनी सरकारविरोधी बॅनर लावून शासनाचा निषेध केलाय. नागपूर अमरावती महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे इथे ओरिएंटल कंपनीच्या टोल नाक्यावर काही अज्ञातांनी तोडफोड केली. यामध्ये टोल नाक्याचं मोठं नुकसान झालंय आणि काही कर्मचारी जखमी झालेत. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. कारंजा इथल्या टोल नाक्यावर नागपूरच्या दिशेनं 10 ते 15 जण आले. गाडी काही अंतरावर उभी करून हे सगळे टोल नाक्यापर्यंत आले. टोल नाक्यावर तोडफोड केली. सायरनचा आवाज होताच तोडफोड करणाऱ्यांनी पळ काढला. यातील एक जण टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या हाती लागला. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय. तोडफोडीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस पुढील तपास करतायत. कल्याणमध्ये वैभवी आदर्श महिला पुरस्कार 2018 हा सांस्कृतिक सोहळा संपन्न झाला. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या कांचन बुटाला यांना वैभवी आदर्श महिला पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ठाणे वैभव आणि समर्थ ॲडव्हर्टायझर्स यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कांचन बुटाला यांनी ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवलेत. कल्याणमधील सीएम गांधी ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम पार पडला. यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्तानं दरवर्षी कवी संमेलन आयोजित केलं जातं. संगीतकार अजय अतुल यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अभिनेता मकरंद अनासपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर रामदास फुटाणे यांनी कवी संमेलनाचं सूत्रसंचालन केलं. यावेळी अजयनं खेळ मांडला तसंच याड लागलं च्या काही ओळी सादर केल्या. तर नागराज मंजुळेन देखील आपल्या 4 ओळी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. आता पाहूया देश विदेशातल्या काही बातम्या झटपट. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आज संध्याकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी मेजवानीचं आयोजन केलंय. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात आघाडी बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसनं सुरू केलाय. त्याचाच एक भाग म्हणून या मेजवानीचं आयोजन करण्यात आलंय. मेजवानीला भाजप विरोधाच्या 18 राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, द्रमुक या पक्षांचा समावेश आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातही विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सोनिया गांधींनी केला होता. आज रात्री होणारी मेजवानी त्याचा पुढचा भाग आहे. भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या मंदिर नगरी वाराणसीला भेट दिली. पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांनी गंगा नदीमधून बोटीनं प्रवास केला. अस्सी घाट ते दशाश्वमेध घाट दरम्यान मॅक्रॉन यांनी पवित्र गंगेमधून प्रवास केला. यावेळी नदी किनारी वाराणसीवासी मोठ्या संख्येनं जमले होते. मॅक्रॉन यांनी त्यानंतर शहरातल्या दीनदयाळ हस्तकला संकुलाला भेट दिली आणि तिथे विविध कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींची माहिती घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेशातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मॅक्रॉन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदी आणि आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक उपस्थित होते. मिर्झापूर जिल्ह्यातल्या दादर कलान इथे हा प्रकल्प आकाराला आलाय. उत्तर प्रदेशातले समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभेसाठी डावललं गेल्यानं अग्रवाल पक्षावर नाराज होते. त्यांना डावलून अखिलेश यादव यांना जया बच्चन यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना अग्रवाल यांची ही नाराजी लपून राहिली नाही. आपल्यासमोर चित्रपटांमध्ये नाचगाणं करणारीला पक्षानं पसंती दिली अशा शब्दात अग्रवाल यांनी टीका केली आहे. त्यांच्या विधानावरून आता वाद सुरू झाला आहे. एका महिलेवर अशा शब्दांमध्ये टिप्पणी केल्यामुळे अग्रवाल यांच्यावर टीका झाली आहे. त्यानंतर कोणाचाही अवमान करण्याचा आपला हेतू नव्हता असं सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्रिपुरा भाजपमध्ये पुढील 6 महिने बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्रिपुरातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार मानले जाणारे सुनील देवधर यांनी ही माहिती दिली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे त्यांच्याशी वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्या कम्युनिस्टांचा ओढा भाजपकडे वाढला आहे. अशा परिस्थितीत बाहेरून येणाऱ्यांची नीट पडताळणी केल्यानंतरच त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. राज्यात कम्युनिस्ट कार्यकर्ते मोदींचे जॅकेट्स घालून धुळगूस घालत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
लोकपाल कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला. येत्या 23 मार्चला दिल्लीत आंदोलनासाठी जागा मिळावी यासाठी अण्णांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्रव्यवहार केलाय. गेल्या 30 वर्षांपासून लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलन करतोय. त्यापैकी एकदाही हिंसेचा प्रकार झालेला नाही. त्यामुळे येत्या 23 तारखेला होणारं आंदोलनही शांतीपूर्ण असेल अशी ग्वाही पत्रातून देण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधल्या देवासच्या उमरिया गावात 40 फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये पडलेल्या 4 वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. जवळपास 35 तासानंतर या 4 वर्षाच्या मुलाला बाहेर काढण्यात आलं. 40 फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये 27 फुटावर रोहन अडकला होता. 2 दिवसांपासून त्याची सुटका करण्यासाठी जवळपास 200 अधिकारी, कर्मचारी आणि सैन्याच्या जवानांची मदत घेण्यात आली. सध्या या मुलावर उपचार सुरू आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.